तर नमस्कार मित्रांनो, पुण्यामध्ये साईट चालू होती. तर साईट आमची पूर्ण कंप्लीट झालेली आहे. तर बेड बघू शकता किती सुंदर केलेला आहे. बेडची हाईट आम्ही 17 इंच ठेवलेली आहे आणि वरी आम्ही पूर्ण बॅक साईड बनवलेली आहे वुडन कलर मध्ये आणि आम्ही दोन कलर मध्ये खाली फोरमाइक केलेला आहे, कॉम्बिनेशन फोरमाइकचं. आणि वरून आम्ही असे 4 सेल्फ केलेले आहेत, 4 डोर बनवलेले आहेत. मध्ये मटेरियल वगैरे ठेवण्यासाठी, स्टोरेजसाठी, आपल्याला जे काही सामान कधीतरी लागणार आहे अशा हिशोबाने आपण याला ट्रॉली म्हणतो डोर बनवलेले आहेत उघडायचे. आणि साईज कमी असल्यामुळे 8x10चा हॉल आहे हा. 8x10चा हॉल आहे हा. 8x10 मध्ये आम्ही बेड आणि कपाट बनवलेला आहे. तर कपाट बघू शकता, स्लायडिंगचं कपाट बनवलेलं आहे. कपाटाला 2 ड्रॉवर बनवलेले आहेत आपण आणि लॉक बसवलेला आहे आपण. कॅम्प्युटर कीची चावी आहे याला आणि वरी आपण हँगर लावलेला आहे कपडे वगैरे अडकवायला, तो आपल्याला सोपं जाईल या हिशोबाने. आणि चॅनल बसवलेले आहेत आम्ही स्लायडिंग साठी वरी आणि खाली. साईज कमी असल्यामुळे आम्ही इथे जवळ घेतलेला आहे बेड त्याला, कारण की साईज आम्ही कमी घेतलेली आहे बेडची आणि एकदम कपाटाला चिटकून आहे. याचं कारण दोन्ही साईडला दरवाजे आहेत, तिकडे दाखवतात. दोन्ही साईडला दरवाजे असल्या कारणानं आम्ही बेडची साईज एकदम कपाटाला चिटकून लावलेला आहे. आणि स्लायडिंग बघू शकता किती एकदम स्मूथ आहे आणि ऑटोमॅटिक सावकाश जातो दरवाजा, आदळत नाही, काय नाही. आपल्या हिशोबाने जसं आपल्याला ऑटोमॅटिक दरवाजा क्लोज होतो, बघू शकतो. तर अशा पद्धतीने आम्ही 2 डोर मध्ये कपाट बनवलेला आहे. तर इकडे पण 2 ड्रॉवर केलेले आहेत, इकडे पण हँगर लावलेला आहे. इथं 2 सेल्फ दिलेले आहेत. याच्यामध्ये लेडीजचे वगैरे कपडे काय आहेत त्यांच्या हिशोबाने काय ठेवतील ते. खाली एक सेल्फ दिलेला आहे. दिलेला आहे आपण. सेंटर लॉक आहे, असं पुश केलं की लॉक होत आहे आणि असं खोललं, चावी फिरवली की लॉक निघतंय. ऑटोमॅटिक आहे. एक आपण जरा स्लो स्पीड न ढकललं किंवा फास्ट ढकललं तर त्याच्या हिशोबाने डोर बंद चालू होतं. इकडून तर आम्ही पोटमाळ्याचे दरवाजे बनवलेले आहेत. फॅन बंद करतोय. लेंट्यांच्या वर आपला गॅप सुटतो, आपण डोर बनवलेला आहे. डोरला अलीकडे आम्ही अशी फ्रेम मारलेली आहे. एक 5-6 इंचाची फ्रेम मध्ये पूर्ण फ्रेम कव्हर केलेली आहे आणि त्याला 8 इंचेस बसवून फ्रेम मध्ये आम्ही डोर बनवलेले आहेत. तर डोरला आम्ही गोल्डन कोणता सिल्वर आहे का, गोल्डन कलरचे हँडल वापरलेले आहेत. तर 4 डोर मध्ये आम्ही पूर्ण कपाट कव्हर केलं. माळ्याचं जी बी साईज आहे आम्ही एवढी साईज पूर्ण कव्हर केलेली आहे. तर असंच आम्ही पलीकडल्या साईडनं पण पोटमाळा तर इकडं पण आम्ही पोटमाळा केलेला आहे. बघू शकता वरी स्टोरेज त्यांनी ऑलरेडी ठेवलेला आहे वरी. इकडे पण आम्ही फ्रेम कव्हर करून खालच्या साईडला पट्टी मारून खाली फोरमाइक करून पूर्ण कव्हर केलेला आहे. कुठंच गॅप दिसणार नाही, काय नाही. तिकडल्यासारखं पूर्ण सेम 8 इंचेस वापरून आम्ही हे पूर्ण डोरचं काम केलेलं आहे. सेंटरला 2 दरवाजे उघडावं म्हणून आम्ही सेंटरला गुरु ठेवलेला आहे याला आणि सेंटरला थोडा गॅप ठेवलेला आहे दरवाजा ओपन क्लोज होण्यासाठी. तर इकडं आम्ही स्लायडिंगचा सोफा बनवलेला आहे. तर इकडे ट्रॉलीचा आम्ही सोफा बनवलेला आहे. तर सोफ्याची फिनिशिंग बघू शकता. याला गोल्डन कलर मध्ये आम्ही हँडल लावलेले दोन्ही साईडला.
फिनिशिंग एकदम कामाची चांगली केलेली आहे, बघू शकता कामाची फिनिशिंग. आणि हे दोन्ही हँडल आम्ही राऊंड केलेले आहेत. राऊंड पण कुठेही आपलं फोरमाईक फाटलेलं नाही, काही नाही, एकदम फिनिशिंग मध्ये काम केलेलं आहे. आपण दोन्ही साईडला 2 हँडल. इकडे आपण स्टोरेज साठी इथे एक बॉक्स केलेला आहे. इथे एक बॉक्स केलेला आहे स्टोरेज साठी आणि 2 ट्रॉल्या बनवलेल्या आहेत. आणि इकडे बॅक साईडला आपण फोरमाईक वगैरे केलेला आहे. याला काम चालू असल्यामुळे धूळ आहे याच्यावर, तर दोन्ही फोरमाईक वगैरे करून याच्यावर कुशन करायचं आहे. आणि खाली गाद्या आहेत, कुशनच्या गाद्या आहेत. दोन्ही साईडला फोम मध्ये आपण गाद्या टाकणार आहोत आणि मागच्या साईडला पण कुशन करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला काम आवडलं असलं तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा मित्रांनो. धन्यवाद.